मोहीम राजमाची ते भिवगड. नमस्कार मित्रांनो, मी रोहित घेऊन आलो मोहिमेचा अगला सफर, तो म्हणजे राजमाची गड ते भिवगडपर्यंतचा सफर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजमाची गडापर्यंतची मोहीम बघितलीच. यापुढे भिवगडला जाताना आम्ही कसे भटकलो, म्हणजेच कसे जंगलामध्ये आम्ही 5-6 जणी हरपलो, हे नक्की बघा. चला तर सुरू करूया पुढच्या मोहिमेला. वाजले होते सकाळचे 7. लोकेशन होतं राजमाची. इथून जायचं होतं भिवगड. भिवगडचा रस्ता होता भारी, दिसतच असेल तुम्हाला, गर्दीच लय भारी. समोर एकेरी वाटेमुळे होत होती खूप गर्दी, म्हणून उभं राहून येत होता खूप कंटाळा. म्हणून आम्ही सर्वांनी बैठक घेतली. हिरावल्या पजा वैद्या, गांधीजीच्या 3 बदरासारखी ही तिघं, पण यांची कहाणी थोडी उलटी. ते तुम्हाला पुढं कळलंच. हे उभं राहणं, चालणं, पळणं यामुळे आला होता खूप कंटाळा. बसूनच तासन तास जात होता. म्हणून मारली गोळी सर्वांना आणि मारला शॉर्टकट जंगलाने. आधी तर वाटलं लय खास, कारण घेत चाललो होतो झाडाझुडपांमध्ये श्वास. माहिती असतं पुढे चालून आमच्यासोबत असं होणार की ज्याने आमचे हालत होईल टाईट, तर मारलीच नसती आम्ही चाट. पहिला शॉर्टकट मारून गेलो होतो लय पुढं. ते दिसते ते दारकऱ्यांची लाईन, आणि खाली दिसते ती दरी. आता एवढा पहाड खाली उतरायचा होता. पब्लिक होती लाखोंनी आणि रस्ता होता एकेरी. मग काय, पहिला शॉर्टकट सक्सेस झाला म्हणून पुन्हा शॉर्टकट मारायचा ठरवला. निघालो दुसरा मार्ग शोधायला. पण इथे आली खरी मजा. जीव आला होता हातात, कारण 90चा माळ खाली उतरायचा होता. कसं बसं भेटला खाली उतरायचा मार्ग, पण खाली उतरताना कळलं दोष नव्हता मार्गाचा, हा रस्ताच होता स्वर्गाचा. वाचलो रे बा एकदा. ते कसं तुम्ही पाऊस पडाय पाणी आलं पॅन्ट नवीन घेऊ ते हो अरे अरे बाबा काय करायचं नाही कुणी, म्हणून ती विचार सांगते ती तिथं जायला पाहिजे भैया काय करायले मी लय काठी आता तेच तर म्हणलं मी. आमच्याला दाखव माहिती काय शिवाय दिली ती येत नव्हती ना पहिला मोरक्याला पहिला घालायला पाहिजे होता. परेशान होतो उतरताना मी पडेल का रावल्या नाहीतर कोणीतरी. भेटली साताऱ्याच्या पोरांची साथ, म्हणून निघालो त्या मार्गातून. उतरताना झालो खूप परेशान, म्हणून केला थोडा आराम. झालो तेव्हा हैराण, जेव्हा कळलं इथं तर पोहोचलो, आता पुढे काय. वरतून खालच्या माळावर तो उतरलो, पण आता पुढचा मार्ग काय दिसेना. साताऱ्याच्या पोरांची साथ भेटली म्हणून थोडा धीर भेटला, पण सगळ्यांच्या मनात एक धसकी मात्र नक्की बसली. कारण इथून खाली उतरायचं म्हणलं तर खूप मोठी खाई होती, आणि वापस जायचं म्हणलं तर जेवढं उतरलो तेवढंच चढायचं होतं. प्रत्येकाला वाटलं काश खाली उतरलो नसतं तर बरं झालं असतं, कारण आम्ही तर आता हरपलो. हा हा पूर्ण एरिया जंगलचा हरपलो आम्ही हरपलो रे. हरपलो तरी इंडिया कोटाच रे, आम्हाला सापडा ये अमोल्या कुठे रे. कसं बस रस्ता शोधत धारकऱ्यांच्या आवाजाच्या दिशेने निघालो. मन मात्र तेव्हाच हलकं झालं जेव्हा धारकऱ्यांची गर्दी आम्हाला सापडली. धारकऱ्यांच्या लाईनीत घुसल्यावर मात्र नक्की ठरवलं, आता कितीही वेळ लागला तरी चालेल,
पण शॉर्टकट मात्र जिंदगीत नाही मारायचा. खूप वेळ झाला होता, रस्ता पण खूप क्रॉस केला होता, माळणी माळ क्रॉस केले होते, पण मंजिल काय दिसेनाच. सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न होता, काय असेल त्या भिवगडावर? ते तर आता पोहोचल्यावरच कळेल. जोरजोराच्या घोषणा करत पुढे चालत गेल्यावर काही धारकऱ्यांतर्फे कळलं, खाली उतरल्यावर केली आहे भंडाऱ्याची सोय. मग काय, आमच्यात तर अजून जोश आला. चकृत म्हणे, भाऊ पोटभर खाल्ल्याशिवाय काय इथून निघायचं नाही. पण आत्ताच वाजले होते 4. पोहोचेल केव्हा, भंडारा भेटेल कधी काय माहिती. कसं बसं उतरलो माळांच्या खाली आणि निघालो भंडाऱ्याच्या दिशेने. खिचडी झाली होती नंबर 1. मग काय, पोट भरून निघालो पुढं. मुक्काम होता भिवगडच्या खाली आणि रात्रीचा मुक्काम असा झाला. काय केलं तरी तुम्ही दिवसात आली माणसा काढा विषय अमोल भाऊकर फोकस. अशा तऱ्हेने आमची रात्र कशी तरी कटली. आता होता दिवस शेवटचा आणि लाखमोलाचा. सकाळी उठून सर्वजण होत होते रेडी. काही जण उठले नव्हते तर काही जण कपडे वगैरे बदलून रेडी होते. मी तर झालो होतो रेडी आणि हे दोघे डेंजर पण होत होते रेडी, कारण जायचं होतं ना भिवगडवर. आता जायचं होतं पहिलं पेठा बांधायला. चालू होती सर्वांची पेठा बांधायची तयारी, पण रावल्या तेवढं सांगायचं राहते का अरे हो, पण बाकीचे धुत होते ना रे हात. लगेच सर्वजण रेडी होऊन निघालो पेठा बांधायला. पण होती खूप गर्दी, तरीही पेठा बांधून झालो सर्वजण रेडी. आमचा तर झाला पेठा बांधून, पण आता बारी निलूभाऊची. निलूभाऊची दस्ती होती लय लांब, म्हणून त्यांना लागला पेठा बांधायला खूप वेळ. बघू शकता पेठा बांधल्यावर त्यांचा लुक किती दिसतो भारी, कारण आपला माणूसच तो लय भारी. सर्वजण रेडी होऊन निघालो भिवगडाकडे. इतिहास काळात दळणवळणाचे मुख्य मार्ग हे घाटावाटातून जात असत. या घाटावाटांच्या संरक्षणासाठी मोक्याच्या ठिकाणी चौकी वजा किल्ल्यांचा वापर, घाटावाटांच्या संरक्षणासोबत करवसुली आणि युद्ध
प्रसंगाच्या वेळी संदेशवाहन लढाऊ ठाणे म्हणून ही होत होता. या किल्ल्यामुळे शत्रूला काही काळापुरते अडवून ठेवणे शक्य होत होते. असाच एक अपरिचित किल्ला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गोरकामात या गावाच्या टेकडीवर विसावलेला किल्ले भिवगड, यालाच किल्ले भीमगड म्हणूनही ओळखले जाते. की जय गुरु धर्म की जय जय महादेव जय शिवाजी. या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग बदप या गावातून सुरू होतो आणि दुसरा मार्ग म्हणजे गोरकामात या गावातून मुख्य रस्त्यावरून किल्ले भिवगडाचे दर्शन घडते आणि किल्ल्याकडे घेऊन जाणारी पाऊलवाट सुरू होते. तसेच वर पोहोचलात की आपल्यात पुरातन अवशेष, पाण्याच्या टाक्या, तटबंदी गुहा, बाड्यांचे अवशेष, भुयारी, टाके, कातल्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या आणि विरगळ अशा पुरातन अवशेष आपल्या मनात घर करून जातात. वाट भरत नाही. आमचा बोचा कुठं राहिलाय? हाय हाय ते तुम्हाला इकडे बाय माझ्याकडे. ए जाऊ दे ए प्रतीक इकडे गेली. अबे बचपत करू का वैद्या? ए लवडी आहे. जाऊ दे जा. ए वैद्या ए वैद्या उद्याचो मी दिली असेल. बॅटरी आल्या पाक 20 वर परत बंदच करा. 0.6 मध्ये बस गडावर आम्ही थोडा टाइमपास केला. बराच वेळ गोंधळ करून आम्ही अखेर गडाखाली मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी निघालो. भिवगड उर्फ भीमगड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मोहिमेचा अंतिम टप्पा म्हणजे निरोप समारंभ आणि भिडे गुरुजींचं मार्गदर्शन. तुम्ही बघतच असाल भिडे गुरुजींची भाषण ऐकायला लाखोंनी पब्लिक होती. तर आपल्याला हे काम आपल्या देशात न्यायचंय. कोणत्या पद्धतीने न्यायचंय? आपलं हे काम पक्षाचं नाहीये, कुठल्या पंथाचं नाही. समाजवाला हा आपला मूर्तिमंत आदर्श सूर्य आहे. पण हे कळावे लागतात आणि हिंदुस्थान समाजाच्या पांडवांच्या आईने सांगितल्या पद्धतीने प्रत्येक गावात करायची. लावून दळून नामशेष करायचे. पांडव संपले पाहिजे. जीव आहे तिच्या चित्तात अखंड लेकरांची तडफड काढली. चिंता ती सगळ्या लेकरांना घेऊन जवळ बसली आणि म्हणली, अरे तुम्ही 5 पांडव आहात. शिवरायांचे कसे शिवरायांचे राज्य साधनांची लगबग कैसी या उणी करावे विशेष. शरीर म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांची आठवावे ही तत्पणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे इच्छयाचा महामेरू. बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. थोडा वेळ बसून भाषण ऐकून आम्ही पुढं स्टेजकडे निघालो भिडे गुरुजींचं दर्शन घ्यायला. गाडकऱ्यांना विनंती आहे, आहे त्या जागा थांबा, हालचाल करू नका, थांबा. हे पुढचे सगळे थांबा, आहे त्या जागा थांबा. भिडे गुरुजींचं दर्शन घेऊनच आम्ही पुढच्या वाटचालीस निघालो, ते म्हणजे गावाकडे. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका थरारक व्लॉगमध्ये. आपल्याच विश्वासू धारकरी रोहित. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.